मी आनंदराव आयकर, सरचिटणीस, अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियन. महानगरपालिकेमधील कामगार कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या 2 महिन्यापासून प्रलंबित आहेत. वास्तविक पाहता फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. 2-3 दिवसापासून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे. धरणे आंदोलन बसलेलो आहोत, तरी अद्यापपर्यंत कुठल्याही पगारावर तोडगा निघालेला नाही. प्रशासन आणि पदाधिकारी यांनी काल आमच्याबरोबर शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली, म्हणून ते सोमवारी करू, मंगळवारी करू, अनुदान आल्यानंतर करू, अशी परिस्थिती पालिकेचे अधिकारी आणि जे काही महापौर उपमहापौर यांनी आम्हाला सूचित केलं. परंतु काही झालं तरी आमचा पगार जर झाला नाही तरी कामगार काम करणार नाहीत. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून, आता 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे आमचं आंदोलन स्थगित आहे, पण सोमवारपासून महानगरपालिकेतील सर्व झोनल कार्यालयासकट सर्व कामगार कर्मचारी आमचे आंदोलनामध्ये सामील होणार आहेत. त्यामध्ये आम्ही घनकचरा विभाग, व्यवस्थापन आणि वसुली हे 2 विभाग चालू ठेवून बाकी सर्व विभाग आमचे उद्या ठप्प होणार आहे सोमवारी, आणि आंदोलन तीव्र होणार आहे. आणि जर त्याच्यात बी जर प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही तर त्यानंतर आमचं आंदोलन तीव्र होईल. अगदी साफसफाईपासून सगळे विभाग त्याच्यामध्ये आंदोलनात उतरतील अशी परिस्थिती आहे. एकूण जर पाहिलं महानगरपालिकेचं, तर या महानगरपालिकेमध्ये गेल्या 20-22 वर्षापूर्वी रिव्हिजन झालेलं होतं, त्यानंतर रिव्हिजन झालेलं नाही. म्हणजे 2-3 सालापासून पुढं जे नगर वाढलं गेलं, महानगरपालिका झाली आणि नगर शहराचा विस्तार झाला. आज जर पाहिलं तर पूर्वीचं नगर शहर म्हणजे नगरपालिका असताना नगर शहर आणि आजचं नगर शहर हे तिप्पट चौपट वाढलेलं आहे. म्हणजे तिकडं थेट MIDC पर्यंत गेलं, इकडं पार शिंडीपर्यंत गेलं, केडगाव पूर्ण आलंय. आणि हे सगळा भाग आलेला असताना तिथं जे काही नवीन घरं बांधली गेली, प्रॉपर्ट्याच बांधल्या गेल्या, तिथल्या प्रॉपर्ट्याचं पाणी नियोजन करावं लागतं. पाणीपट्टी आणि घरपट्टी ही त्यांना करायला पाहिजे. पाणीपट्टी सुद्धा बोगस कनेक्शन घेऊन वापरतात नागरिक. आणि आमचे पालिकेने जर रिव्हिजन 10 वर्षांनी रिव्हिजन करायला पाहिजे, ते झालेलं नाही. ते झालेलं नसल्यामुळं आज एकदम लोड वाटतोय. पण रिव्हिजन झालं तर हे जे नवीन मालमत्ता आलेले आहेत बांधकामं, ते त्याच्यामध्ये कव्हर होतील आणि वसुली वाढेल. जर उत्पन्न वाढलं नाही तर यानंतर पुढच्या महिन्यापासून कामगारांचे पगारच काय, लाईट सुद्धा मिळणार नाही. दिवाबत्तीचा खर्च एवढा आहे, पाण्या पुरवठ्याचा खर्च नफा ना तोटा तत्वावर चालला जातो. अध्यक्षांनी माझ्या अगोदरच्या बाईटमध्ये त्यांनी दिलेला आहे, त्याच्यावर काय बोलत नाही. पण नफा ना तोटा तत्वावर चालून सुद्धा नगरसेवक जे नवनिर्वाचित निवडून आलेले आहेत त्यांनी 8 दिवसामध्ये सुरू केलेला आहे की 25% पाणीपट्टी कमी करा, घरपट्टी तर कमीच करा, ती रिव्हिजन वाढूच नका, अशा स्वरूपाचे. आणि जर हे विश्वस्तच जर कुंपणच जर शेत खाता असेल, हेच जर नको, ह्यांना इलेक्शन मध्ये निवडून येण्यासाठी, नागरिकांना खुश करण्यासाठी जर ह्यांची मानसिकता असेल की आम्ही घरपट्टी कमी करू, पाणीपट्टी कमी करू, ज्यावेळेस इलेक्शन लागलं मागच्या 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस त्यांनी असे काही नागरिकांना आश्वासन दिले आणि त्याची पूर्तता करण्यासाठी ते तावातावाने बांधतायत. काही उद्या पत्र देतील, आयुक्तांना पत्र देतील, महापौरांना पत्र देतील आणि घरपट्टी कमी करा, ही नवीन रिव्हिजन वाढू नका, अशा स्वरूपाचं जर झालं तर आज अशी परिस्थिती आहे. कामगारांचे दर महिन्याला 15 कोटी रुपये वेतन आणि पेन्शन लागते. शासन कुठल्याही प्रकारे त्याला अनुदान देत नाही, पेन्शनला अनुदान देत नाही, पगाराला अनुदान देत नाही. जे काही जीएसटी रद्द झाली आपली, तिचं जे अनुदान येतं त्या अनुदानातून आपला जेमतेम पगाराला 11 कोटी रुपये मिळतात आणि त्यात पुन्हा 4-5 कोटी टाकूनच पालिकेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्तांचं पगार आणि पेन्शन केली जाते. नुसतं हेच नाही तर ग्रॅच्युटीच्या रकमा पण पेंडिंग आहेत, कालबद्ध पदोन्नतीच्या रकमा पेंडिंग आहेत. कामगार कर्मचारी आजारी पडले तर त्याची मेडिकल प्रतिपूर्तीचा विषय आहे, प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमा भरल्या जात नाहीत. हे सगळं असताना जर टोटल विचार केला तर कामगारांची देणी जर आज पाहिली नुसती, 5व्या वेतन आयोगाचा फरक सुप्रीम कोर्टाने लागू केलाय, त्यांच्यावर कंटेम्प्ट करू शकतो. पण ह्याची परिस्थिती पहा, महापालिकेची परिस्थिती पाहता तसं आम्ही काही केलेलं नाही. नाहीतर उद्या आम्ही कंटेम्प्ट करू शकतो आयुक्तांवर. कंटेम्प्ट केलं तर जप्ती येईल आणि पालिका बंद होईल. असे 5व्या वेतन आयोगाचा फरक आहे. हद्दवाढीतील कामगारांना 5व्या वेतन आयोगाचा फरक मिळायचा आहे.
कोर्ट कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगाचा फरक मिळते, 6व्या वेतन आयोगाचा फरक अजून बाकी आहे काय, 7 हप्ते बाकी आहेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या 6व्या वेतन आयोगाचे फरक बाकी आहे, आणि आता 7व्या वेतन आयोगाचा आमचा एवढा मोठा फरक आहे तो तर अजून लांबच आहे, लागू झालेला आहे आम्हाला गेल्या वर्षी, पण त्याची आता 7व्या वेतन आयोगाचा फरक जर काढला तर ती रक्कम आणखी आमचे साधारण कामगार कर्मचाऱ्यांची देणी जर सगळी काढली रेग्युलर म्हणजे ग्रॅच्युटी आमक 5-5, 6-6 महिने ग्रॅच्युटीला नंबर लागत नाही रिटायर झाल्यानंतर, पेन्शन मिळत नाही वेळेवर, हे होत असताना जर अशा पद्धतीने केलं, जर घरपट्टी वाढली नाही, पाणीपट्टी वाढली नाही, तर उद्याच्या काळामध्ये पगार तर होणारच नाहीत कुठल्याही, आमचे कामगार कर्मचाऱ्यांची सुतराम शक्यता नाही परत पगार मिळण्याची आणि मागील थकीत देणी मिळण्याची. हे सगळं होत असताना नुसतं कामगार कर्मचाऱ्यांचंच नाही तर पालिका चालवणं अवघड होणार आहे, नागरी सुविधा देणं अवघड होणार आहे, पाणी पुरवठा चालवणं अवघड होणार आहे, लाईट बिल एवढं येत आहे दर महिन्याला, त्यांचे किती 23 कोटी ना, 22 कोटीची रक्कम थकीत आहे. कॉन्ट्रॅक्टरांची बिल जवळपास 10 सालापासूनचे गट्टे पडलेले आहेत, त्यांनी काम. अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियन अध्यक्ष जितेंद्र सारसर. अहिल्यानगर महानगरपालिकेने सन 2003 रोजी मालमत्ता कराची आकारणी केली होती. तदनंतर कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती व मालमत्ता मोजून घेण्यात आलेल्या नव्हत्या. सध्या महानगरपालिकेने मोजमापे आकारणी करण्याबाबत 23 वर्षांनी ते कार्यवाही केली, तर त्यास अहिल्यानगरमधील पदाधिकारी यांनी आकारणी कमी करण्याबाबत ठराव करण्याचा विचार चालू आहे. सन 2003 रोजी महानगरपालिकेची पाणीपट्टी ही 1500 रुपये होती. 23 वर्ष झाली, त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. 23 वर्षात महागाई इतकी वाढलेली असतानाही महानगरपालिकेने 1500 रुपयाहून कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. आता जी वाढ केलेली आहे 1500 ची 2400 केलेली आहे. त्यातही पदाधिकारी म्हणतात की 25 ते 27% कमी कपात करण्यात यावी. महानगरपालिका ही पाणी ना नफा ना तोटा या तत्वावर देत होती. यापूर्वी 10 कोटी वसूल होत असून त्यासाठी 20 कोटी खर्च येत होता. कमीत कमी आता सध्या परिस्थिती अशी आहे की 30 कोटी खर्च येत आहे. तर ह्या दृष्टिकोनातून थोडी पाणीपट्टी वाढली तरी ते कमीत कमी नुकसान महानगरपालिकेचे होईल. आणि घरपट्टी जर कमी करण्याचा जर प्रस्ताव पदाधिकाऱ्यांनी मान्य केला तर युनियन त्यासाठी न्यायालयात जाणार आहे.